नमस्कार, आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, आवाज जनतेचा। शेलू बाजार येथील सेंट्रल बँकेच्या शाखेतून 75,000 लंपास। मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार येथील सेंट्रल बँकेतून 75,000 रुपयांची बॅग अज्ञात चोरट्याने पळविण्याची घटना 22 मे रोजी घडली असून पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रकाश गंगाराम मुखमाले, वय वर्ष 42, ग्राहक सेवक सेंट्रल बँक, राहणार शेलू बाजार यांनी तक्रार दिली की 22 मे रोजी तक्रारदार यांच्याकडे जमा झालेली रक्कम 75,000 रुपये त्यांनी निळ्या रंगाच्या पाठीवर लटकवायच्या बॅगमध्ये टाकून सेंट्रल बँक शेलू बाजार येथे अंदाजे 12 वाजताच्या दरम्यान भरण्याकरिता गेलो व पैसे भरण्याची स्लिप भरत असताना तक्रारदार यांनी बॅग सेंट्रल बँकेतील बेंच खाली ठेवली। स्लिप भरून झाल्यावर तक्रारदार यांनी ठेवलेल्या बेंच खाली पैशाची बॅग पाहिली असता दिसली नाही, म्हणून आजूबाजूला बँकमध्ये सर्वत्र पाहिले असता सुद्धा पैशाची बॅग दिसली नाही। तेव्हा समजले की कोणीतरी अज्ञात चोरट्याने 75,000 रुपये ठेवलेली बॅग चोरून नेली आहे। अशा तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।